तर काल जळगाव शहरातील पिंपराळा या रेल्वे उड्डाणपुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन लोकार्पण केलं होतं। मात्र रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी अज्ञातांनी लोकार्पण केलेली शिला फोडली आहे। या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेत कोनशिलेवर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल पाटील यांचं नाव नसल्यानं मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि आज अज्ञातांनी कोनशिला फोडल्यानं जळगावमधील वातावरण तापलंय। या संदर्भात इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने काल राज्यातील 9 रेल्वे उड्डाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। दरम्यान जळगावमधील पिंपराळा येथील रेल्वे उड्डाणपुलाचे देखील या ठिकाणी लोकार्पण करण्यात आले असून या लोकार्पण सोहळ्यात खरं तर या ठिकाणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळाली। मात्र या ठिकाणी व या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला पत्रिकेमध्ये खरं तर गिरीश महाजन व मंत्री अनिल पाटील यांचं नाव नसल्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काहीशी नाराजी देखील व्यक्त केलेली होती। या कार्यक्रमाच्या व लोकार्पणाच्या दुसऱ्या दिवशी मात्र या ठिकाणी जे काही कोनशिला होती, ज्या कोनशिलेवरती खरं तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे नाव नसल्यामुळे गुलाबराव पाटलांनी जी नाराजी व्यक्त केलेली होती, त्यामुळे खरं तर हे जे कोनशिला जी आहे चर्चेचा विषय ठरलेली होती। मात्र आज अज्ञातांनी ही कोनशिला जी आहे हे फोडल्याचा प्रकार जो आहे हा जळगावमध्ये पाहायला मिळाला। त्यामुळे जळगावमधले वातावरण जे आहे हे काहीच तापलं आहे। दरम्यान ज्या पद्धतीने मंत्र्यांचं नाव नसल्यामुळे जे नाराजी नाट्य खरं तर या निमित्ताने पाहायला मिळालं, त्याचा काही संबंध या कोनशिला फोडण्याशी आहे का, हा देखील प्रश्न आता जळगावकरांसमोर उपस्थित झाला आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।